रवा बेसन वडी कधी तुटते, कधी कडक होते, कधी सेट होत नाही. तर आज मी तुम्हाला लग्नात मिळायची तशी तोंडात विरघळणारी रवा वडी फक्त अचूक प्रमाणात 3 महत्त्वाच्या टिप्ससह दाखवणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सगळ्यात मोठी ट्रिक शेवटी सांगणार आहे. सर्वात आधी आपण साहित्य काय घेतलेलं आहे ते बघून घेऊया. तर त्यासाठी मी 2 वाट्या बारीक रवा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी आपण तूप घेतलेलं आहे आणि 2 वाट्या साखर आणि 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, वेलची पूड आणि थोडंसं केशर. पण सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. प्रमाण बदललं तर वडी आपली परफेक्ट होणार नाही. तर सर्वात आधी सर्वप्रथम आपण ट्रे किंवा ताट घ्यायचं आहे, त्याला तूप लावून तयार ठेवायचं आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तूप आपल्याला वितळायला ठेवायचं आहे. जर घट्ट तूप असेल तर ते वितळून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला 2 वाट्या जो रवा घेतलेला आहे तर 2 वाट्या रवा आपण यामध्ये घालून घेत आहोत आणि त्याचसोबत बेसन आपल्याला घालायचं आहे 1 वाटी. एकत्र हे दोघं घालून मंद आचेवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना गॅस मोठा करू नका. मोठ्या आचेवर जर भाजला त्याचे रंग बदलतो आणि चवही त्याची बदलते. आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवूनच आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटासाठी हे छान हलकं खमंग मोकळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मिश्रण सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर बेसन आपलं जे खाली करपेल आणि कढईला ते चिटकेल. त्यामुळे सतत आपल्याला हलवत ही जे मिश्रण आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर जसं जसं हे मिश्रण तयार होतं आहे, जसं जसं आपण हे परतून घेतलं आहे त्याला छान असं तूप सुटलेलं आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये आपण साखर घेतलेली आहे, 2 वाट्या साखर आहे आणि त्यासाठी 1 वाटी पाणी आणि केशर घालून घ्यायचं आहे 2 ते 3 काड्या. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप आपली अशी आहे की साखर आधी 5 मिनटं पाण्यात आपल्याला असंच भिजू द्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, पाक असा पटकन तयार होतो. ही महत्त्वाची टिप्स आहे. पाकाला चिकट किंवा असा मोठा तार आला की त्यावेळेलाच आपण गॅस बंद करायचा आहे. आता हा जो पाक आहे हे 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला शिजून घ्यायचा आहे. पाक आपल्याला खूप असं घट्ट करायचं नाही आहे, नाहीतर वडी आपली कडक होईल आणि खूप जर पातळ राहिला तर वडी सेट होणार नाही. त्यामुळे पाक जो आहे तो आपल्याला असा चिकट आणि मोठा अशी तार पडेल असा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. 1 तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे. तर हे बघा मस्तपैकी असा आपला इथे पाक तयार झालेला आहे. आता हा जो गरम पाक आहे तो आपण भाजलेला जो मिश्रण आहे त्यामध्ये आता हा जो पाक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे 1 छोटा चमचा मी इथे वेलची पूड घातली आणि 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. आता सुरुवातीला मिश्रण तुम्हाला हे सैल वाटेल, पण अजिबात घाबरायची गरज नाही आहे, कारण हीच वेळ असते की तिथे अनेक जणी चुकी करतात. कारण रवा जो आहे तो हळूहळू पाक शोषून घेतो आणि मिश्रण जे आहे ते आपोआप असं घट्ट होत जातं आणि त्याची योग्य अशी कन्सिस्टन्सी आली की तूप लावलेला जो आपण ट्रे किंवा ताट आहे त्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे. ट्रे किंवा ताट जे असेल ते आपल्याला हलकंसं ओतल्यानंतर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे जी वडी आहे ती एकसारखी आपली सेट होते. हे बघा मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि यावरती जर तुम्हाला आवडत असेल तर केशर घाला किंवा ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून घ्यायचे आहे. तर हलकंसं टॅप केल्यानंतर आता याला वरती मी थोडेसे असे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण यावरती घालून घेऊया, म्हणजे दिसायला सुंदर दिसतात आणि छान दिसतं. आणि पुन्हा आपल्याला हे ड्रायफ्रूट्स हलकंसं असं टॅप करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, ड्रायफ्रूट्स असे वडीला सेट होतात आणि खाली पडत नाही. वडी येतो आपण जेव्हा काप करतो त्यावेळेला. तर बघा, आणि 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला ही जी वडी आहे ती आपल्याला अशीच सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे नॉर्मल टेम्परेचरवरती. आता हे बघा नॉर्मल टेम्परेचरवरती आपली ही वडी छान सेट झालेली आहे. आता हलकंसं आपल्याला याला काप देऊन घ्यायचे आहे. तिचा मऊपणा तुम्हाला दिसतच असेल किती मस्त असं सॉफ्ट झालेली आहे. आतून इतकी सॉफ्ट, ठिसूळ आणि जिभेवर विरघळणारी अगदी जुन्या पद्धतीची लग्नात मिळते तशी ही वडी आपण तयार करून घेतलेली आहे. ही वडी साधारण 5 ते 6 दिवस छान टिकते. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका.